शशिकांत शिंदेनी 4,500 कोटीचा भ्रष्टाचार केला. तुझे वडील काय शंकरराव मोहिते पाटील होते काय? अरे 91 साली झालं त्यावेळी तू खाकी चड्डीत होतास. शशिकांत शिंदे आता गप आहेत म्हणजे इलेक्शन आहे, नाहीतर तुला बांधाव काटा काढला. तू कशाचा? आणि साहेब आता जे नदीला पाणी आले हे महिन्यापूर्वी धरण बांधलं आणि महेश शिंदे कृष्णा खोऱ्याचे बिन कार्यकर्त्याची व्हाईस चेअरमन झाले, मग पाणी सुटले. त्याच्या आधी आपण कडबा आणत होतो, काय उसबीस काय नाही. मला धरण कुकू लावा अशी टुळी आहे सध्या इथे. साहेब बोला ना. मी सांगतो आज कृष्णा खोऱ्याचे उपाध्यक्ष यांनी त्यांना हलविले म्हणून पाणी आले. काय आता मोदी साहेब येणार कराडला. अरे पंडित जवाहरलाल नेहरू यशवंतरावजी चव्हाणांच्या निमंत्रणावर आता ते पिरी पाटील साहेब नगराध्यक्ष होते. शिवाजी शिक्षण संस्था सायन्स कॉलेजच्या उद्घाटनाला आता पंडित जवाहरलाल नेहरू आले होते. पॉलिटेक्निकच्या उद्घाटनाला इंजिनिअरिंग कॉलेज होता, पंतप्रधान इंदिरा गांधी आल्या होत्या. आणि तो येऊन काय करा, झोप कराडला 20 एकराचं काय आणखी 100 एकर कर, काय फरक पडत नाही. कारण गेल्या वेळेला आला उमेदवार पडला, आता बी येणार उमेदवार पडला. पायगुण आहे कारण मुलाबाळाचा तरी. मित्रो हे तर चित्रो काही झालं नाही. मला सांगा काय आपलं बंडल पडते. आता काय झाले, हुलगे सुद्धा हरभऱ्याच्या वर चढायला लागले. कुठं निघालाय? मोदी साहेब येणार आहे. तुला मोदीचं स्पेलिंग येतं आणि लाहोरच्या आईला कशाला बोलत नाही खपवत. मोदी येणार म्हणून काय इथं. मी रात्री शिंदे साहेब भाजपच्या गल्ल्यात गेलो होतो गोळेश्वरला, जत्रा होती का. आप्पा का तुम्ही आता तो तारी शपथ ही वस्तू अंडर करंट एवढा आहे की काय विचारायची सोय. शशिकांत शिंदे भेटेल तरी म्हणते ती, दुसऱ्याला कुठे हुडकायचं. आणि आमच्याकडे साहेब एकदा तुमच्या सरकारनं, शिंदे साहेब तुमच्या सरकारमध्ये असताना एक नियमाची पद्धत झाली. कॅबिनेट मंत्र्याचा दर्जा, राज्यमंत्र्याचा दर्जा, याचा दर्जा, इसको ऑफिस नाही असे हे मंत्रिपदाचे दर्जा. आमचं एक होतं, पलीकडे होतं विठ्ठल रुक्मिणी, ते एक होतं आणि आता हे नवीन उगावलंय. यशवंतरावजी चव्हाण कुठं, तुम्ही कुठं. यशवंतरावजी चव्हाणांचा विचार करायला शरद पवारच्या नादाला कृपा करून लागू नका. ही गडकरींनी सांगितलं, आम्ही नाही सांगितलं. नाद करावा कसं आणलंय, माड्यात अडकवला का नाही लोटला. त्याला म्हणायचं बारामतीची खोटी. खोट आहे का. मग आता कुठे निघालाय, कराडला का प्रचारला. हिथं त्यांना सांगितलं कैलासवासी यशवंतराव चव्हाणांनी कोयना धरण बांधलं, दोहम बांधलं, कनेर बांधलं, तारळी बांधलं, उरमोडी बांधलं. त्यावेळेला तुमच्या आमच्या रानात ऊस पिकायला लागला, त्यावेळेला आमचा शेतकरी सदन झाला. आज खेडेगावातले जातो
फक्त प्रत्येकाचे बंगले आहेत, हे कुणाची देणगी आहे? कैलासवासी यशवंतरावजी चव्हाण. कोण तुम्ही? मोदी साहेबांनी घेऊन ते घरात घेऊन जाऊ. कुणाला सांगता? लोकसभा सातारचा एक परंपरा आहे. स्वातंत्र्यवीर किसनवीर आदरणीय यशवंतरावजी चव्हाण, श्रीनिवास पाटील, पृथ्वीराज चव्हाण, खासदार कसा असावा आदर्श आहे. 77ला पडझड झाली. यशवंतरावजी चव्हाण, प्रेमलताई चव्हाण 5 खासदार निवडून आले. सातारला कधी जातीवादी शक्ती आली नाही आणि गेल्या वेळेस पछाडलं नाही, जमलं. शशिकांत शिंदे तर त्याला लावलेला पैलवान आहे, गावत नाही. अनेकांनी धरायला बघितलं. शशिकांत शिंदे का गावणार नाही? मराठा आरक्षणासाठी लाखो मराठे बांधव मुंबईला गेले, लाखो लोकांची सेवा केली. उमेदवार सांगतात, तरुण गेलेला सांगतो, कोण शिंदे? आम्हाला साथ दिलेला शिंदे. कोण शिंदे? माथाडींच्या हक्कासाठी झटणारा शिंदे. कोण शिंदे? यशवंतरावजी चव्हाणांचा पाईक असलेला शिंदे. कोण शिंदे? शरदरावजी पवार यांच्यावर अडचणीच्या काळात उभा राहिलेला बहादर. तुम्ही दररोज एका बांधाव पुंग्या वाजवा, नाग आणायचं कुठलं डोलायला? कुठलं? सगळ्या नागिनीच घावते काय? मला सांगा, हे आता माणसं साहेब, शिंदे साहेब, मला एक कार्यकर्ता भेटला. आम्ही आमच्या खर्चाला आलो. मग म्हणलं मला काय म्हटलं, मोदीने पैसे दिले म्हणजे. हे आपलंच कार्य आहे. आपण जर ह्या काळात नाही उपयोग पडायचं, बरं ही आतापुरती नमणार हो आपल्याला. नमस्कार तर नमस्कार. परंतु शिंदे साहेब असा माणूस आहे, मी आजपासून म्हणजे बऱ्याच दिवसापासून बघतोय. म्हणजे झोपलेलं नाही, चांगल्या स्थितीत कामात. ही काही सोपी गोष्ट आहे का? पृथ्वीराज चव्हाणांनी केंद्रात मंत्री असताना 750 कोटी रुपयाचं भूकंप संशोधन केंद्र आणलं. श्रीनिवास पाटलांनी हायवेची कामं असतील, टेलिफोनची कामं असतील, रस्त्यांची कामं असतील, 72 मराठ्याच्या आरक्षणासाठी पार्लमेंटमध्ये झगडला. कोण कुठल्या खासदाराला प्रश्न विचारला सांगा मला? मी जयकुमार गोरे. बर, काय तुम्ही आत का होता? कुठल्या स्वातंत्र्यात तुम्ही भाग घेतला? आणि काय ताटते, काय सांगायचं? असे ढकलतच निघते. आमचा पहिल्या लाईनला बसत होता, आता 7व्या लाईनला बसतो. म्हणजे आमचे मित्र. कसं सांगायचं? जुने मित्र. ज्या प्रताप भाऊनी यशवंतराव चव्हाणांचा विचार जपला, किसनवीर आबांचा विचार जपला, ज्या शरद पवारांचा विचार जपला, त्यांचे चिरंजीव राजाभाऊ शेलार तुम्हाला राग आहे? नाही, आमचा असा आहे, प्रत्येक भावकीचं बसतंय. मी आहे एक्सरे मशीन, त्यामुळे मला सगळं मला पाठायचं. मी कोण? मदनराव भोसले. मी आता कुठे आहे? मी आता सध्या फडणवीसचं पॉलिश करायला. काय सांगायचं? फडणवीस साहेब, मी गेल्या वेळा 5 वर्षापूर्वी बोललो होतो की चरेगावकर मला माहितच नाही, मी 40 वर्षात. आज कळलं मला कोण आहे. बहादर गावला, त्याला हायकोर्टानं सांगितलं तुला जामीन मिळणार नाही, आत हो. कशाला? यशवंत बंब घडवली. चरेगावकर भाजप. देशपांडे साहेब तुमच्याच भावकीत. खरी भाजप गीत आहे आणि पहिरेलेली गेलेली भाजप दावणीला पडलीच्या.
हे खरं आहे. राजाभाऊ देशपांडे आदरणीय व्यक्तिमत्व होतं. मग आपण तरी अजून जाग्यावर आहे. शरद पवार, यशवंतरावजी चव्हाण, बाळासाहेब देसाई नसते तर तुम्ही आम्ही अजून भांडी घासली असती, अजून चेड्याला ठिकळं पडली असती. धरणांचं तर सोडा. मला आव्हान आहे भाजपवाल्याचे, मोदी साहेब 10 वर्षात पंतप्रधान झाल्यानंतर कुठल्या धरणाचं भूमिपूजन केलं, कुठल्या पाण्याचा शोध घेतला मला सांगा. पाणी वाटप करायचं आहे, तुझ्या बाण बांधलं होतं पाणी वाटप करायचं. म्हणून तुम्ही आम्ही सुद्धा काल कुठे गेला होता? काल सातारला गेलो होतो. तिथं साहेब आले होते आणि त्यांनी सांगितलं की उद्यापासून पाणी सोडा. ही काही पाणी वाचमन आहे ती पाणी सोडा. पण श्रीनिवास पाटील असतील, बाळासाहेब पाटील असतील, पृथ्वीराज चव्हाण असतील, शशिकांत यांचे संस्कार आहेत. हे गावलन धरल्यातली ती काय. म्हणून ही निवडणूक आता जर आपण पाहिलं, युट्यूबवर पाहतोय, शिकार टप्प्यात आलेले आहे. सुधाकर नाईक सांगायचे शिकार बी धरणार पण टप्प्यात आल्याशिवाय नाही. ही शिकार साहेब टप्प्यात आली आपली. तुम्ही 100% खासदार होणार. खंडोबाचा आशीर्वाद. आमच्या प्रणव ताट्यानं नारळ फोडलाय, मांग तिथं फिटला पान. ही वस्तुस्थिती आहे. श्रीनिवास पाटलांचा मी आभार मानतो. अवेलेबल ऑफिस चालू असायचं, कुठल्या गटाचं त्याचं बघितलं नाही. प्रत्येकाला मान सन्मान दिला, प्रत्येकाचं काम केलं, आणि जे काय होतं ते उचलू लागायचं काम केलं. त्याबद्दल मी खरंच पाटील साहेब तुमचे धन्यवाद मानतो. आणि आमचे जाधव साहेब आलेले आहेत, डॉक्टर जाधव साहेब. आम्ही ह्याही वेळेला शिंदे साहेब सांगतो, ही आमचा जो पायरा आहे, येणं जाणं ज्याचं त्यांनीच आहे. यांचं बाळासाहेब पृथ्वीराज चव्हाण तुम्हाला माहिती आहे, मुद्द्याची बळकट मानपान ज्या जाते. हो, आम्हाला अनुभव आहे ना. तुमच्याला आम्ही काही सांगितलं गाडी द्या म्हणून, खरं सांगा. आम्हाला माहित आहे की जिथं बोरिंगला पाणी लागणार नाही तिथं का जा. म्हणून ही वस्तुस्थिती आहे. शिंदे साहेब सुद्धा माथाडी कामगारातला आहे. तुम्ही असं या भूलथापाला बळी पडू नका. पण निवडणूक होऊ द्या, निवडून येऊ द्या, मग कसं हिशेब करते बघा. ज्या वेळेला चव्हाण साहेबांच्या वर पाटील साहेब माजी मुख्यमंत्री होते, त्यांनी चव्हाण साहेबांच्या बद्दल महाराष्ट्राचा कलंक आहे म्हटलं. त्यावेळेला तत्कालीन प्रांताच्या प्रेमलताई चव्हाणांनी सांगितलं की यशवंतराव चव्हाण महाराष्ट्राचा कलंक नाही, महाराष्ट्राचे भूषण आहे. त्यावेळेला बाळासाहेब आदरणीय अण्णासाहेब पाटलांच्या नेतृत्वाखाली शशिकांत शिंदे जॉईंट सेक्रेटरी होते. 1,00,000 लोकांचा काकींच्या बंगल्यावर आले आणि अभिनंदनाचा ठराव. कोण येते हो? आणि त्यांचा मुलगा नरेंद्र पाटील, कोरले नाव देवेंद्र फडणवीस, नवऱ्याचं नाव कोरते. लका काय कशाला लावता आडनाव? आमची बायको म्हटली ती पाटील आडनाव काढा, बदनाम आडनाव. अरे का म्हटलं बदनाम कसं? पेपरवाल्याने बदनाम केलं. मग मला सांगा, अण्णासाहेब पाटील मोठा का फडणवीस मोठा? सांगा मला. यशवंतरावजी चव्हाणांनी याला ताकद दिली. बाबूराव शेट्टी असतील, अण्णासाहेब पाटील केवढी ताकद दिली. म्हणून माथाडी कामगारात डोलान उभा आहे. हजारो कोटीची घरं, हजारो कोटी रुपये दिले, ताट मानेने उभा केला. आणि त्यात शशिकांत शिंदेचा मी जाहीर आभार मानतो. शिवमाचा वाटा आहे, मी साक्षीला आहे. परंतु काय कसं अरुण जाधव, कराडचे जयवंतराव, अनेक नगरसेवकांनी पाठिंबा दिलेला आहे. मग कराड शहराचं कुठे कराड शहर निघते बघ. हे सरकार तुमचं आल्यापासून, तुमचं
वरबडिंग पालकमंत्री. कराड शहरात नगरपालिकेत एवढा हस्तक्षेप. अरे 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 उठ का बस उठ. हॅलो, मी बावनकुळे. कुठला बावनकुळे? आफ्रिकेत त्याचा दात बघा, वट बघा, त्याचा चेहरा बघा, दिसला तरी लगा सकाळ सकाळी डोकं वाटते. म्हणजे मला तर वाटतं हे आफ्रिकेतलं पार्सल आहे का कुठलं? उद्धव ठाकरे नालायक, अह्यो लायक. म्हणजे पळवून पोरगी आणून लगेच गेला, ह्यो लायक. गडकरी सांगितलं गमतीवाणी, त्याच्या लग्नाची स्टोरी. म्हणजे माणसाला भान राहिलं नाही काय. आता शरदचंद्र पवार साहेबांच्या कोणी बोलावं? माहिती ते तू एकदा कोपऱ्यात बस आणि सातारा जिल्ह्यावर इंग्रजी 10 वही लिहून हे माहिती. दारू वाटलून साड्या वाटले तू सोपावी राजकारण. कधीतरी घावलं नशिबान तुला, पुढल्यावर सोडायचं नाही साहेब. काय सातारा जिल्ह्यात आमदार कसले असायचे? तेथेकर माझी जुळती आली का? एकाच जरी एक एक नग आले. असली साहेब परंपरा नव्हती कधी. आता बाळासाहेब पाटील, पृथ्वीराज चव्हाण, श्रीनिवास पाटील हे सगळे आपले तथास्तु. मकरंदाबा, आता मकरंदाबा चुकलं असेल काहीतरी, येतील परत, कुठे जातील ते बी नाराज आहेच, काय करणार. मग आपणाला इलेक्शन आहे. यावेळेला चिन्ह बदलले, घड्याळाचं चिन्ह गेले आणि तुतारी आलेले. फक्त रामकृष्ण हरी वाजवा तुतारी. यावेळेला पुढच्या सेवेत अनेक समाचार घेतले येतील, जसं अंगावेल तसं शेंगाव घेऊ. तर मला काय निवडणुकीला उभं राहायचं नाही. त्यामुळे माझी मतं घटलेली, कोण मला आडवा झाला विशेष नाही काय. याला काळजी, आपल्याला काय काळजी. म्हणून तुम्हा सर्वांना विनंती आहे माझी, सर्वात ज्ञात आता आपल्याकडे आहे. कुठलं शस्त्र चालतंय, कुठलं काय. नमस्कार नमस्कार. काय यंदा लक्ष लगा, तू लहान आहे, तू कशावर लक्ष ठेवतोय? इकडं कमळ येत नाही, तिथं ओस. आणि आता तुतारी. फक्त आपल्याला दाखवून द्यायचं आहे की हा कोण शशिकांत शिंदे, कुणाला पाडून दिल्लीत आला. नमस्कार. मी प्रथमतःच खरं मौलाना गुरुजीला आदरांजली व्हायला पाहिजे होती. ते आमच्या वडिलांचे मित्र, एक सच्चा कार्यकर्ता, देवराजदादांचा समर्थक आणि काँग्रेसचा पक्का कार्यकर्ता. त्यांना भावपूर्ण आदरांजली वाहतो.